नमस्कार मित्रो. आपण पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्ले या गावामध्ये आहोत आणि बेल्ले या गावामध्ये रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार घोषित झाल्यानंतर या तमाशाप्रेमी गावामध्ये खूप आनंदाचं आणि जल्लोषाचं अशा प्रकारचं वातावरण आहे. रघुवीर खेडकरांचे स्नेही वसंतराव जगताप अण्णा हे बेल्ले गावातल्या साई समर्थपद संस्थेचे संस्थापक चेअरमन आहेत आणि त्यांनी हा आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्या पतसंस्थेच्या बरोबर समोर LED स्क्रीनवरती सातत्यानं रघुवीर खेडकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदनाची जाहिरात पुरस्कार मिळालेल्या दिवसापासून सातत्यानं सुरू ठेवलेली आहे. आता वसंतराव जगताप हे बेल्ले गावामध्ये गेली सलग 13 वर्ष बेल्ले तमाशा महोत्सव जो भरवतात तो दत्ता महाडिक आणि गुलाब बोरगावकर या दोघांच्या स्मृती जपण्यासाठी 13 वर्ष हा तमाशा महोत्सव आयोजित करताना तमाशा कलावंत, तमाशा रसिक आणि तमाशा अभ्यासक यांची जणू पंढरी बनवण्यामध्ये वसंतराव अण्णांना यश आलेलं आहे. अण्णा, तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मुद्दाम प्रश्न जो विचारायचा आहे तो रघुवीर खेडकरांना पद्म पुरस्कार मिळाल्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला आनंद झालेला आहे. तेव्हा रघुवीर खेडकरांच्या बद्दल तुम्ही काय सांगाल माहिती लोकांना? सर, आता तुम्ही बोलले की रघुवीर खेडकरांना पुरस्कार मिळाला, याचा आनंद तर आहेच, परंतु तमाशा क्षेत्रात पहिल्यांदाच पद्मश्री हा पुरस्कार मिळाला व तमाशा क्षेत्राला एक उजाळा म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारची उंची मिळाली, एक उंची मिळाली. आणि त्यात रघुभाऊंना हा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरुवातीला भाऊंचे या ठिकाणी अभिनंदन करतो. भाऊंच्या बाबतीत सांगायचं जर आलं तर 55 ते 56 वर्ष त्यांनी रंगभूमीची आजपर्यंत सेवा केलेली आहे. एक हरहुन्नरी कलाकार, लहान वयाच्या 8व्या-9व्या वर्षी ज्यांनी स्टेजवर पदार्पण केलं असे रघुवीर खेडकरांना त्यांना त्यांचं बाळकडू त्यांच्या आईकडून मिळालं. असा हरहुन्नरी कलाकाराला पद्मभूषण मिळाल्याबद्दल खूप आनंद वाटतो सर. नाही, पण तुमचा आणि रघुवीर खेडकरांचा संबंध कधी कुठं कसा आला? नाही, तसं रघुवीर खेडकरांचा आमचा संबंध, तसे त्यांचे कार्यक्रम पूर्वीपासून आम्ही लहानपणापासून आमच्या बेल्ले गावामध्ये नेहमत शौली बाबांचा उरूस होतो. तर नेहमत शौली बाबांचा उरूस एक 40 ते 45 वर्षापासून ते या बेल्ले गावामध्ये येत आहेत. त्यामुळे लहानपणापासून त्यांना मी पाहत आलेलो आहे. म्हणजे आपला तमाशा महोत्सव सुरू करण्याच्या आधीपासून 40-45 वर्ष त्यांना मी पाहत आलो. पण त्यांचा खरा माझा जो परिचय झाला, माणूस म्हणून ते किती प्रिय आहे, हा जो माझा खरा परिचय झाला काही 4 वर्षापूर्वी बेल्ला लोकनाट्य तमाशा महोत्सवाला ज्यावेळेस आम्ही संगमनेरला त्यांचा कार्यक्रम ठरवण्यासाठी गेलो. का भाऊ, लोकांची इच्छा आहे का बेल्ला महोत्सवात मध्ये रघुवीर खेडकर सर, कांताबाई सातारकर हा कार्यक्रम व्हावा, अशी आम्ही इच्छा ज्यावेळेस व्यक्त केली त्यांच्याकडे, तर त्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्यांनी सांगितलं का मी बेल्ला महोत्सवाला कार्यक्रम करणार. त्याही पुढे जाऊन रघुवीर खेडकरांचा कार्यक्रम ठरवायचा म्हणले तर सर विषय पैशांचा येतो, कारण मोठा तमाशा, मोठी बिदागी. त्यावेळेस म्हटलं भाऊ का ठीक आहे, कार्यक्रम करायला तुम्ही तयार झाले, परंतु तुम्हाला सुपारी नाही पण एक मानधन किती द्यायला लागेल. हा महोत्सव जो करतोय आपण, हा तमाशा शाखेला उजळी येण्यासाठीच करतोय, मग त्यासाठी तुम्हाला मानधन किती द्यायला लागेल. तर त्यांनी एकच शब्द सांगितलं का मी कार्यक्रम करून जाणार, तुम्हाला काय देता येईल तेवढं द्या. म्हणजे पैशाची सुद्धा अपेक्षा केली नाही त्यांनी, फक्त मला महोत्सवात कार्यक्रम करायचा एवढंच त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं. तेव्हापासून रघुवीर खेडकर हे किती मोठ्या मनाचा माणूस आहे हे त्याची आम्हाला त्यावेळेस कल्पना आली आणि तेव्हापासून जास्त आमची जवळीक आहे. म्हणजे तुमच्या सांगण्याने असं लक्षात येते की रघुभाऊ हे असे कलावंत आहेत की त्यांना तमाशा क्षेत्राची जाण आणि अभ्यास असल्यामुळे बेल्ले तमाशा महोत्सव हा नेमका काय आहे आणि काय करतो ह्याची जाणीव असल्यामुळेच तुम्ही आता शब्द वापरले त्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं बेदागी किंवा सुपारी न म्हणता मानधन तुम्ही
ठरवाल ते आणि तुम्ही द्याल ते एवढ्या माफक अपेक्षेनं द्याल. मग आता तुम्ही पहिल्यांदा त्याला संगमनेरला चर्चा झाल्यानंतर इथं आणलं. मग असं ते बेल्ले तमाशा महोत्सवाला आता आपण एकूण 13 वर्ष झाली. 13 वर्ष. तर या 13 वर्षामध्ये किती वेळेला रघुबा आले? 13 वर्षामध्ये ना सतत 3 वर्ष कार्यक्रम केला त्यांनी. बरं. सलग 3 वर्ष. आणि त्यांनी आम्हाला हा सुद्धा शब्द दिला होता का जोपर्यंत बेला महोत्सव आहे जोपर्यंत मी आहे हा. तोपर्यंत मी बेला महोत्सवाला कार्यक्रम करणार. बरं. परंतु या वर्षी त्यांची अशी अडचण आली का त्यांना जवळजवळ 450 ते 500 किलोमीटर जायचं होतं. बरं. आणि 500 किलोमीटरचं जे अंतर होतं ते बेल्यातून त्यांना क्रॉस होणार नव्हतं. बरं. त्यामुळं या वर्षी त्यांचा कार्यक्रम आपल्याला मिस झाला. बरं. परंतु म्हणजे या वर्षीच्या अगोदर सलग 3 वर्ष सलग 3 वर्ष त्यांनी कार्यक्रम केला हा. बेल्यामध्ये. आणखी त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य नाही, काय? आणखी त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य असं अशी आहे का संगमनेरमध्ये ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम त्यांचा घेऊन म्हणलं आता निघूया, दुपारची वेळ झाली होती. ते नाही तसं जायचं नाही म्हणले, जेवल्याशिवाय तुम्ही जायचं नाही. बरं. त्यांची तो एक सुद्धा आम्ही पैलू पाहिला. आणि नंतर आमची चर्चा झाली किंवा बऱ्याचशा लोकांकडून आम्हाला माहिती पडलं का माणूसप्रिय रघुभाऊ असे का त्यांच्या घरी येणारा प्रत्येक पाहुण्याला चहा पाणी किंवा जेवण झाल्याशिवाय ते जाऊन देते नाहीत. ही एक आम्हाला त्यांची गोष्ट इतकी मनाला भावली का म्हणजे खरोखर आम्ही त्यांच्या प्रेमातच पडलो तेव्हापासून. बरं. म्हणजे इतका माणूसप्रिय कलावंत म्हणून तर ते श्रेष्ठ आहेच. बरं. परंतु कलावंत होणे आणि माणूस होणे हा. ह्या दोन शक्यतो गोष्टी कुठे जुळत नाही. हा. एक तर बरेच कलावंत लहरी असतात. कलावंत लहरी असतात. परंतु रघुभाऊंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ह्या दोन्ही गोष्टी त्यांना जुळून आल्यामुळं माणूसप्रिय कलावंत असं म्हणायला काही हरकत नाही. आता तुम्ही रघुभाऊंच्या ज्या आठवणी सांगितल्या त्यावरून 1-2-3 मुद्दे प्रेक्षकांच्या आणि श्रोत्यांच्या लक्षात आले असतील की रघुभाऊ हे कलाकार म्हणून श्रेष्ठ आहेत, माणूस म्हणून श्रेष्ठ आहेत आणि बिदागीपेक्षा बेल्ले तमाशा महोत्सवामध्ये कलेचं केंद्र असल्यामुळे मानधन महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो एवढा मोठ्या मनाचा माणूस आहे. आता जगतापंतांनी आपल्याला सांगितलं की मी बेल्ले तमाशा महोत्सवाला या वर्षी तर तुम्ही मानधन द्याल तेवढ्या मानधनात येईनच, पण जोपर्यंत बेल्ले तमाशा महोत्सव आहे तोपर्यंत मी येणार असं सांगणारे रघुभाऊ हे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आदरातिथ्य करणारे आणि अगत्यशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. अर्थात हे जे मैत्र जपायचं तर आमचे वसंतराव नेहमी म्हणतात की मैत्र हे दोन्ही बाजूने जपलं पाहिजे, एका बाजूने जपता येत नाही. अण्णांनी तितक्याच ताकदीनं रघुभाऊंचं मैत्र जपल्यामुळेच LED स्क्रीन सारखा सातत्यानं बेल्ले गावाच्या मध्यवर्ती चौकामध्ये ढळतो आहे. ज्या पद्धतीनं या बेल्ले तमाशा महोत्सवाच्या माध्यमातून कलाकार, अभ्यासक, कलावंत, रसिक यांचा दरवर्षी मी तर बेल्ले गावाला आधुनिक तमाशा पंढरीत म्हणतो. ह्या तमाशा पंढरीचे संस्थापक वसंतराव जगताप अण्णा यांनी साई समर्थ पतसंस्था ही स्थापन केलेली आहे. आता ह्या निमित्तानं तुमच्याशी चर्चा होतीच आहे म्हणून अल्पावधीमध्ये आपल्या संस्थेची काय प्रगती झालेली आहे? सर, साई समर्थ पतसंस्थेची ज्यावेळेस आपण स्थापना केली 16/10/2025 ला, 3 महिन्याचा कालावधी. ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये सतत आपण सहकारामध्ये 25 वर्ष काम केलेलं असल्यामुळे लोकांचा असणारा विश्वास, लोकांचा आपल्यावर जी भावना आहे, 3 महिन्यामध्ये सर 3 कोटीचं या ठिकाणी लोकांनी आपल्याला डिपॉझिट ठेवी झाल्या. त्याच्यानंतर 2.25 कोटीचं कर्ज वाटप झालं. 40 लाख रुपयाचे लोकांनी शेअर कॅपिटल या ठिकाणी भरले. म्हणजे हा आपला असणारा विश्वास लोकांनी आपल्यावर ठेवलाय. आणि त्या विश्वासाला आपण 25 वर्षापूर्वी जी साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली, त्या स्थापना केल्यानंतर परत साई समर्थन संस्थेची स्थापना केली. त्याबरोबर आपली वैष्णव मल्टीशेड कोऑपरेटिव्ह क्रेडिट म्हणजे आपल्या सहकारातल्या 3 संस्थांची आपण स्थापना केली. त्यानंतर ही साई समर्थची स्थापना झाल्यानंतर 3च महिन्यात लोकांनी आपल्याला एवढा मोठा रिझल्ट दिलाय. भविष्यातही मी संस्था पुढे जायला वेळ लागणार नाही आणि 100% आपण साई समर्थच्या माध्यमातून मोठं काम नक्की करणार एवढे तुम्हाला खात्रीने सांगतो. ठीक आहे. या
रघुवीर खेडकरांच्या पुरस्काराच्या निमित्तानं बेर्डे गावामध्ये तुम्ही निर्माण केलेलं संस्थात्मक लोकजीवन जे आहे की अनेक माणसांचं ही पतसंस्था आधार बनलेली आहे अल्पावधीमध्ये. आणि त्याचबरोबर रघुवीर खेडकर रघुभाऊंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू तुम्ही आमच्या चॅनेलच्या श्रोत्यांना सांगितले, त्याबद्दल धन्यवाद. त्यातही